स्टेटमेंट घेऊन याचा रिपोर्ट पण आपण हे करतो. तात्पुरतं जो इंडस्ट्रियल युनिट आहे त्याला थांबवायला सांगितलं. जोपर्यंत तुला MPCBचं पूर्ण क्लिअरन्स भेटत नाही तोपर्यंत काम चालू ठेवायचं. अशा पद्धतीने त्यांना समज दिलेली आहे. लक्षात आलं. आणि MPCBशी बी बोलणं झालेलं आहे. त्यांना जी डेट दिलेली आहे पुढची 1 तारखेला ती त्यांचं कंप्लायन्स 1 तारखेला त्यांना डेट दिलेली आहे. ते MPCनी येऊन आमच्या पत्रावरून स्थळपाणीसुद्धा केलेली आहे आणि त्यांना 1 तारीख दिलेली आहे 1 एप्रिलला. त्यांना तिथं हजर राहायला सांगितलं कंप्लायन्स करून. म्हणजे जे जे सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजेत त्यांनी ते सुचवलेले आहेत त्यांना. एक्झॉस्ट वगैरे, नंतर ते फायर एक्सटिंग्विशिंग सिस्टम बसवायला सांगितलेले आहे. त्या पद्धतीने ते कंप्लायन्स करून त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडणार आहे. जोपर्यंत ते कंप्लायन्स करणार नाहीत तोपर्यंत ते युनिट स्वतःहून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमचं युनिट बंद करणार आहोत. ठीक आहे. तेच ना त्यांनी सांगितले 2-3 दिवस जोपर्यंत 1 तारखेला जात नाही तोपर्यंत ते जे काय सेफ्टी मेजर्सचे मशिनरी बसवायचे आहेत त्यांना जे MPCBनी सांगितलेले आहेत तर ते बसून घेणार आहेत आणि त्याचा कंप्लायन्सचा रिपोर्ट ते MPCBला देणार आहे. आणि त्या साहेब ह्या कॅबिकलच्या ह्याच्यामध्ये आपण ते काम करू शकत नाही. हा एक पॉईंट आहे. कारण आजचा जो झालेला ना 10:30 वाजता ते थोडं जास्त आहे. त्याच्या हिशोबाने हा सगळा माहोल तयार झालेला आहे. तर आम्ही याच्यामध्ये काम करू शकत नाही. ते चालणार तर काम नाही त्यांनी पूर्णपणे काम केलेलं आहे आणि आता ती जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ही कंपनी सुरू होणार नाही. बरोबर. MPCB ठरवणार त्यांचा कंप्लायन्स. त्यांनी त्यांच्या जे प्रदूषण नियामक मंडळाच्या नुसार तो कंप्लायन्स आहे का नाही. जे सेफ्टी मेजर्स आहेत ना प्रदूषण नियामक पोल्युशन कंट्रोल बोर्डनी जे घालून दिलेले आहेत पॅरामीटर्स त्याप्रमाणे ते फॉलो होतात का नाही हे ठरवणारी ती अथॉरिटी आहे. ठीक आहे. त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे ऐकून घ्या आणि आम्हाला कंप्लायन्स द्या. आपल्या पोलीस स्टेशन मार्फत त्यांना काय म्हणजे काय सांगितलं तुम्ही कोणाला? कंपनीवाल्याला. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना कंप्लायन्स पूर्ण करा आणि मग युनिट सुरू करा. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. धन्यवाद साहेब आपला. ठीक आहे. सर्व कामगारांचा विषय आपण मार्गी लावला. तुम्ही मेन आहे का? सविस्तर माहिती तुम्ही देऊ शकता का? हिंदीमध्ये ना मराठीमध्ये ना? हिंदी में दे दो. कंपनी का नाम हे अशकेरी पाय. कितने